नमस्कार, मी सुरेखा. तारा न्यूज मध्ये आपले स्वागत. पाहूयात आज दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी. महापालिका निवडणुकीत जिथं ताकद तिथं वेगळं लढणार मंत्री हसन मुश्रीफ. आरक्षणाच्या निर्णयानंतर निर्णय सांगणार. हातकणंगलेतील मालेवाडी येथे माले ग्रामपंचायतीच्या वतीनं जलयुक्त शिवार योजनेअंतर्गत लोकसहभागातून पाणी अडवा पाणी जिरवा हा उपक्रम हाती घेण्यात आलाय. इचलकरंजीच्या NSS विभागाच्या विद्यार्थ्यांनी पाझर तलाव परिसरात सुरू केलेल्या कामाला आमदार अमल माडकांनी भेट दिली. श्री शहाजी छत्रपती महाविद्यालय कोल्हापुरात 15वा राष्ट्रीय मतदार दिनाचा कार्यक्रम आयोजित केला होता. यावेळी भारतीय संविधानाने दिलेल्या अधिकारांचा प्रत्येक निवडणुकामध्ये मतदान करण्यासाठी नवीन मतदारांनी मतदार नोंदणी करा. यामुळे लोकशाही अधिक बळकट होण्यासाठी मदत होईल, असं आवाहन जिल्हाधिकारी अमोल येडगेंनी केलंय. पेठ वडगावातील आदर्श गुरुकुल अकॅडमीच्या वतीनं संविधानाच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त संविधान वाचन सोहळ्यास आमदार डॉक्टर विनय कोरे यांनी सदिच्छा भेट देऊन सर्व विद्यार्थी आणि गुरुकुलच्या सर्व शिक्षकांचं या उपक्रमाबद्दल अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या. महाराष्ट्रातील मुलींचं आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी गर्भाशयमुख कर्करोग प्रतिबंधक लसीकरण मोहीम राज्यभरात राबवणार असल्याची घोषणा पालकमंत्री आणि सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आंबेडकर आणि वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी शनिवारी केलं. कोल्हापूर महानगरपालिकेने केलेल्या ठरावाची अंमलबजावणी होत नसल्याने महापालिकेच्या प्रशासकावर शिस्तभंगाची कारवाई करावी या मागणीसाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट आणि संविधान सन्मान युवा प्रतिष्ठान यांच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर 26 जानेवारीपासून आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे. महापालिकेच्या 490 रोजंदारी कर्मचाऱ्यांना शनिवारी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या हस्ते सेवेत कायम करण्याच्या नियुक्तीपत्राचं वाटप करण्यात आलं. हे कर्मचारी आता कायम सेवेत आल्याने त्यांच्या वेतनाबरोबरच इतर सवलतीचाही त्यांना लाभ मिळणार आहे. कागल 5 स्टार MIDC मधील ओसवाल टेक्सटाईल या कंपनीत जवळपास 700हून अधिक कर्मचारी काम करतात. कंपनीच्या मालकाच्या चुकीच्या धोरणामुळे कंपनी बंद अवस्थेत आहे. कर्मचाऱ्यांचे पगार बुडालेले आहेत. PF जमा केलेला नाही. कंपनी पूर्ववत सुरू व्हावी. मागील पगाराची रक्कम व PF मिळावा अशी मागणी कर्मचाऱ्यांच्या वतीने करण्यात आली आहे. राज्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेनेची बांधणी जोमाने सुरू असून कोल्हापूर जिल्ह्यातही महिला आघाडीचं कार्य कौतुकास्पद आहे, असं मत खासदार धैर्यशील माने यांनी व्यक्त केलं. त्यांनी महिला आघाडीच्या पदाधिकाऱ्यांना सक्षमपणे काम करत राहण्याचं आवाहन केलंय. इनरवेल क्लब ऑफ कोल्हापूर सनराइज आणि यशोमंगल चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने कोल्हापूर मेडिकल असोसिएशन सभागृहात 9 ते 18 वयोगटातील मुलींसाठी मोफत गर्भाशयाच्या ग्रेव्हीच्या कर्करोग लसीकरण शिबिराचं आयोजन करण्यात आलं. तर या होत्या आज दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी. उद्या पुन्हा भेटूया नवीन बातमीपत्रासह. तोपर्यंत पाहत रहा तारा न्यूज. बाळ, फ्रीज मधून श्रीखंड काढ ना. आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड. त्याची चवच वेगळी होती. आता काय सगळं रेडीमेड. आजी, हे श्रीखंड खाऊन बघ. आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय? हे आहे गोकुळचं श्रीखंड. अगदी जिभेवर रेंगाळणार. जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार. गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार.